तर दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉफ असल्याचा दावा महेंद्र दळवींनी केला होता। त्यावर मॉफ व्हिडिओ असल्यास पोलीस तक्रार करा असं आव्हान ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केले। हा जर खरा असेल तर मी सांगितलं, मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। हा एक फोटो दाखवायचा, दुसरे पैशाची गडी दाखवायची, तिसरा एक माणूस दाखवायचा, हे सगळं पटलावरती आलं पाहिजे ना, लोकांना सत्यता कळली पाहिजे। अशी एखाद्याची बदनामी करणं हे काय त्यांना शोभनीय अजिबात नाही आहे। खरं तर त्यांच्या नेत्यांचे पण फोटो टाकून मी अशा पद्धतीचं दाखवू शकतो, पण अंबादास दानवेंचा पूर्व इतिहास ब्लॅकमेलिंग याचा आहे। त्याच्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं एखादं वक्तव्य करणं किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल करणं आणि बदनामी करणं हे त्यांचं कामच आहे। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉफ केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल।